नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 11 ऑगस्ट. आज 11 ऑगस्ट असल्यामुळं आपली कापसाची लागवड आहे ना, तुम्ही कापूस बघताय व्ह्यूमध्ये. तर हा 20 मेची लागवड होती. आज म्हणजे याला कंप्लीट 81 दिवस कंप्लीट झाले मित्रांनो. आज आपल्या डोक्याच्या लेवलला आहे 80 दिवसा. 81 दिवसात आज आपण याची शेंडा खोडणी केलेली आहे बघा. पहा आता मी हे झाड दाखवू शकतो तुम्हाला. हे पहा, याचा शेंडा मारलेला आहे. ठीक आहे, शेंडा मारलेला आहे. असं प्रत्येक झाडाचा आहे ना शेंडा मारून घेतलेला आहे मित्रांनो. तर हा आपला प्लॉट आहे, SRT पद्धतीने केलेला होता आपण. तर त्यासाठी बेड पाडे होते, ड्रीप पाथरलेलं आहे. पहा हे पहा, बेड पाडे ते ड्रीप पाथरलं. तर आपण आधीमध्ये हे उडदासारखं आंतरपीकही घेतलेलं आहे त्यात. आणि शेतीचा नवीन प्लॅटफॉर्म शोधत असताना मित्रांनो, म्हणजे उत्पादन खर्च कमी करायचा, शेतीचं उत्पादन वाढायचं, हे करत असताना आपण आहे ना SRT पद्धत अवलंबली होती. तर SRT हा आपला पहिलंच वर्ष आहे. मी म्हणत नाही मी यातलेला अनुभवी शेतकरी काय असं काय नाही, पण पहिलंच वर्ष, पहिल्या वर्षाच्या मानाने प्लॉट माझ्या मते व्यवस्थित जमला आहे. तुम्हाला कसा वाटतोय हो ते रिप्लायमध्ये मला सांगा मित्रांनो. ते यासाठी आपण SRTचे चंद्रशेखर भडसावळे दादा असतील, शून्य मशागत ते दीपक जोशी असतील, या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा आपण आधार घेतला होता. त्यांचे यूट्यूबवर व्हिडिओ बघून हे करून ते करून आपण त्या पद्धतीने केलं. भलेही त्या माणसांची आपली प्रत्यक्ष गाठ झाली नाही, तसं जोशी सरांचं आपलं फोनवर एकदा दोनदा बोलणं झालं. शून्य मशागत तंत्राचे खंडागळे सर असतील, संभाजीनगर समन्वयक यांच्याशी चर्चा झालेली बऱ्याच वेळेस फोनवर. आणि असा एकदम आता शेंडा खोडणी झालेली मित्रांनो या प्लॉटची. आणि व्यवस्थित प्लॉट आहे असं मलाही वाटतंय. बघूया आता उत्पन्नाला काय कसं निघतं आहे. SRTचं पहिल्याच वर्षी आपलं म्हणजे SRTवर 100% आपलं म्हणजे आपलं त्यांना आपण चांगलं झालं तरी त्यांचंच नाव घेणार, आणि वाईट झालं तर आपण शिकतोय असं समजू. ह्या गोष्टीत पण वाईट होणार नाही मित्रांनो. एकदम जबरदस्त ग्रीनरी असलेला प्लॉट आहे. कुठंही रोगाचा प्रादुर्भाव नाही आहे. थोड्याफार प्रमाणात कुठं पानं वाकडं दिसतात, पण आता ते रोग पडून गेला. पहिला मध्ये एक स्प्रे घेतला, ते स्प्रेनी कवर झालेला आहे मित्रांनो हा प्लॉट कसा वाटतो हे सांगा. सर्वांना रामकृष्ण हरी मित्रांनो.